नमस्कार, आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज. मी रसिका. पिंपरी चिंचवड पोलिसांनी MD ड्रग्ज रॅकेटमध्ये केलेल्या कारवाईत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल नमामी शंकर झा या ड्रग्ज विक्रेत्यांवर केलेल्या पोलीस कारवाईत पोलिसांनी आणखी 43 किलो MD ड्रग्ज जप्त केला आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 45 कोटी रुपये इतकी आहे. तसेच या ड्रग्ज तस्करीमध्ये निगडी पोलीस स्टेशनमधील विकास शेळके या पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्याचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. 27 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ईश्वर मोटे ह्या कॅब चालकाला देहू रोडवरील एका हॉटेलसमोर एक गोणी रस्त्यावर पडलेली आढळली होती. त्यामुळे ईश्वर मोटे यांनी पडलेली गोणी निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील बंदोबस्तावर असलेल्या एका पथकाला सुपूर्द केली. कॅब चालक ईश्वर मोटे याला मिळालेल्या गोणीत MD ड्रग्ज असल्याचं कळताच अल्पावधीत श्रीमंत बनण्याची तीव्र इच्छा PSI विकास शेळके यांच्या मनात निर्माण झाली आणि त्याने आपल्या हॉटेल व्यवसायामधील व्यावसायिक सहकारी नमामी शंकर झा यांच्या मदतीने मिळालेले MD ड्रग्ज विक्री करण्याचा प्रयत्न केला. नमामी शंकर झा हा ड्रग्ज विक्री करण्यासाठी सांगली पोलीस स्टेशन हद्दीत आला असता त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. तसेच या प्रकरणात PSI विकास शेळके याला देखील पोलिसांनी अटक केली असून दोन्ही आरोपीच्या विरोधात सांगली पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिंपळे निलख या एरियामध्ये सांगली पोलीस ठाण्याचे AP पाटील व त्यांचा स्टाफ हा रात्रगस्त करीत असताना त्यांना एक इसमाच्या हालचाली हा संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडे 2 किलो 20 ग्रॅम हा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ त्याच्याकडे मिळून आला. त्याची प्रोसिजर NDPS प्रमाणे प्रोसिजर करून त्याला ताब्यात घेण्यात आले व सदरबाबत सांगली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास आमच्याकडे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे काल वर्ग करण्यात आला. त्यामध्ये जो इसम जो ताब्यात घेण्यात आला त्याचं नाव आहे निमामी झा. हा मूळचा बिहारचा असून तो या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करतो अशी आम्हाला माहिती प्राप्त आहे. त्याच्याकडे सखोल तपास आमच्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली व त्या तपासाअंती आणखी 42 किलो 770 ग्रॅम MD अंदाजे किंमत 42 कोटी ही पुन्हा त्याच्याकडून आपल्याला रिकवर करण्यात आली. यामध्ये या सर्व परत त्याच्याकडे सखोल तपास करण्यात आल्यानंतर असं निष्पन्न झालं की यामध्ये निगडी पोलीस ठाण्याचे PSI विकास शेळके यांचा सहभाग दिसून आल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. NDPS ॲक्ट 8 क 21 क आणि 22 क ही कलमे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. याचा आता तपास सुरू आहे. तपासांती आपण तिथपर्यंत पोहोचू शकू. या संदर्भात आता आमचा तपास इनिशियल स्टेजवरती आहे. जसा जसा तपासात निष्पन्न होईल तसं त्याबाबत आपल्याला सांगण्यात येईल.